सगळ्या नागरिकांना आपण आश्वासन देतो ते पूर्ण करण्याचं काम आपलंच असतं. मला तर आता इथे आल्यानंतर असं वाटतं, डॉक्टर राजेशजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे गार्डन आहेत त्या सगळ्या गार्डनला विरंगुळा केंद्र व्हायला पाहिजे. कारण सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ह्या विरंगुळा केंद्रात काही होणार नाही. मी सुहासिनीला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना सांगेल की इथे कुठे कुठे विरंगुळा केंद्र पाहिजे ते ताबडतोब मला लेटर द्या. प्रत्येक गार्डनमध्ये आपण एक एक विरंगुळा केंद्र बसवू. CCTV पण जास्तीत जास्त बसवू. कारण CCTV खास करून मी महिलांसाठी त्यावेळी 5 करून आणले. कारण आपल्या छोट्या मुली कॉलेजमधून येतात, क्लासला जातात, शाळा कॉलेजात जातात, रोडवरनं भाजीला जातात, महिला जातात. त्यावेळी त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये त्यासाठी CCTV लावल्यामुळे आज गाडीवाल्यांनासुद्धा पोलिसांनासुद्धा या CCTVची मध्यंतरी एक गिऱ्हाईक CCTVला हार घालत होता बेलापूर मतदारसंघात, तिथे पालिकेजवळ. मला काय मी गाडी थांबवलं विचारलं CCTVला हार का घालताय, तर त्याने सांगितलं या CCTVमुळे मला आता अटक झाली असती, समोरचाच येऊन गाडी मला टोकून गेला, पण मी गाडी टोकली असं दिसते. त्याच्यामुळे या कॅमेऱ्यात बघितल्यावर कळलं की समोरच्या माणसाने येऊन मला टोकले, तर त्यामुळे मला पोलिसांमध्ये माझ्यावर कारवाई नाही झाली. म्हणून या CCTVला मी धन्यवाद बोलून त्याला हार घालत आहे. म्हणजे असेसुद्धा प्रकार आज तुम्हाला तर राजेशजींच्या शाळेत असतील, माझ्या घरून असतील, अनेक चोर पकडले गेले, अनेक अपघात पकडले गेले CCTV कॅमेरा म्हणा. IMAX लाईट ज्या आहेत या मी जवळजवळ 25 कोटीच्या या लाईटी आपण संपूर्ण बेलापूर मतदारसंघात लावल्या आहेत. खेड्यापाड्यामध्ये, रस्त्यात, जेटीवरती, स्मशानभूमीमध्ये, गार्डन सगळीकडे लावलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, लाईटचं बिल पालिकेला भरावं लागत नाही. कारण सोलर लाईट असल्यामुळे त्या बरोबर 7 वाजल्या का त्या पेटतातच आणि त्याचा प्रकाश पडतो. त्यासुद्धा अजून काही लागल्या तर आपण नक्कीच प्रत्येक गार्डनला आपण लाईटही देऊ. त्यांना सांगितलं बेंच, इथं खुर्च्या, मला पत्र द्या, तेही आपण देऊ. आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये विरंगुळा केंद्र बनवायचं आपण आता पुढचं काम चालू करू राजांची. धन्यवाद. देखिए, आज यहाँ पे अपने लाडले MLA नंदाताई म्हात्रे इनके माध्यम से सेक्टर 4 में, नेहरू सेक्टर 4 में यहाँ पे विरंगुळा केंद्र हो रहा है. विरंगुळा केंद्र की बहुत ज़रूरत है. विरंगुळा केंद्र की वजह से अभी मेरे को एक हमारे मैडम बोली कि मेरे घर पे कोई नहीं है, सब लोग गाँव बाहर देश में हैं, मैं अकेले घर में क्या कर सकता हूँ. तो ये हर किसी का अलग अलग तरह का प्रॉब्लम होता है. इसलिए विरंगुळा केंद्र एक सेंटर है. यहाँ पे अलग अलग एक्टिविटीज़ हो सकती हैं. अपने जैसा अपना एज होता है, सीनियर सिटीजन्स को कुछ ना कुछ तो ऐसा चाहिए जिसके वजह से वो अच्छी तरह से वो हेल्थ और उनका माइंड सब स्टेबल हो, अच्छी तरह से आगे उनका जीवन व्यतीत कर सके. अदरवाइज़ यहाँ पे बहुत तकलीफ़ हो सकती है. इसीलिए विरंगुळा केंद्र की ज़रूरत है. ऐसा ज़रूरत पूरा करने का काम अपने यहाँ पे MLA नंदाताई म्हात्रे इनके वजह से हुआ है. यहाँ पे CC कैमरा है. आप तो ये आज यहाँ पे हमारे सुहासिनी नायडू मैडम उनकी वजह से ये हो रहा है, क्योंकि इन्होंने तय के माध्यम से ये सब किया है. अच्छी तरह से काम यहाँ पे हो रहा है. तो CC कैमरा और विरंगुळा केंद्र दोनों की ज़रूरत है. दोनों भी हमारे यहाँ पे ज्येष्ठ नागरिकों को बहुत ही उसका फ़ायदा होने वाला है. अभी पता नहीं चलेगा, ये छोटा है, लेकिन जब यहाँ पे आके बैठेंगे, यहाँ पे 2-4 घंटा 5 घंटा रुकेंगे तो घर में रहेंगे नहीं, यहाँ पे आके बैठेंगे. ऐसे विरंगुळा केंद्र हमारे पूरा यहाँ से बेलापुर तक ताई के माध्यम से हो गए हैं. वहाँ के हर सीनियर सिटीजन्स बहुत अच्छी तरह से वहाँ पे अपना अपना काम कर रहे हैं और बहुत खुश है ताई ने. सर्वप्रथम तर मी सौ नंदाताई म्हात्रे यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते. कधी कार्यकर्त्यांसाठी जेव्हापर्यंत नेतृत्वाचा हात नसेल तेव्हा कार्यकर्ता काही काम करू शकत नाही. आज एक नगरसेवक किंवा आमदार असेल तरच लोक कामं करू शकतात, कारण की 1 लाखावरचं निधीचं कोणी अधिकारी वगैरे आपल्याला सपोर्ट करत नाही त्यासाठी. तर आज आपण बघाल की इथे आज बऱ्याच वर्ष 8-10 वर्ष झालं असेल नगरसेवक असतानासुद्धा इथे काही प्रकल्प उभारले गेलेले नव्हते. हे बघून माझं नेहमी एक पुढाकार राहिलेला आहे की आपल्याला नागरिकांना जे आपल्याला मागणी आहे ते पूर्ण झाली पाहिजे. आणि ते व्हायचं असेल तर आपल्याला काय, म्हणजे मोस्टली जे मतदार आहेत त्याची मागणी होती की आपल्याला जिमची गरज आहे, ओपन जिम. तर ताईंनी आपल्याला ओपन जिम बनवून दिलं.
3-4 वर्षापूर्वी ताईंचं ओपन जिमचं उद्घाटन झालं. सेक्टर 2 आणि 4मध्ये ओपन जिम बनवून दिलं. आज खूप म्हणजे वर्षापासून लोक त्याचा आनंद घेत आहे, लोक त्यांना यूज करत आहेत. जिमचे जे साधन आहेत, म्हणजे आज आपण एफोर्ड करू शकत नाही बाहेर प्रायव्हेट जिमसाठी, तर आज जे मिडल क्लास लोक आहेत ते सगळं ते जिम वापरतात आहे त्या आरोग्यासाठी, तर ते सगळे खुश आहेत. आज ताईंच्या माध्यमातून बऱ्याच आपल्याला मदत भेटलेली आहे. त्यानंतर आम्ही मागणी केलेली सुरक्षा कॅमेरासाठी, कॅमेऱ्याचं पण ताईंनी आपल्याला 20 लाखाची निधी दिली. 20 लाखाची निधी दिल्यानंतर कॅमेऱ्याची उभारणीसुद्धा झाली. सगळ्या ठिकाणी कॅमेरा लागलेस. आज लोक सेफ आहेत आपल्या वॉर्डमध्ये, त्यासाठी पण मी पुन्हा एकदा ताईंचा आभार व्यक्त करते. त्याच्यानंतर सोलार हायमास्ट, आज लाईट जे आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल LED लाईट्स आहेत, पण हायमास्टचं जे लाईट्स आहे, उजळ आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आज प्रत्येक सोसायटीचे बाहेर मी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला लागले म्हणजे अंधार आहे, तसं आनंदवन सप्तऋषी सोसायटीच्या बाहेर पण आपण लावून घेतलेलं आहे, गार्डनमध्ये पण लावून घेतलं आहे. सेक्टर 2च्या गार्डनमध्ये, शिरवणे विद्यालय स्कूलच्या समोर बऱ्याच ठिकाणी सोलार हायमास्ट ताईंनी दिलेलं आपल्याला 9 सोलार हायमास्ट आपल्याला ताईंनी दिलं स्पेशली, आणि 12 ते 13 आपल्याला LED लाईट दिलेले आहेत. त्यासाठी पण मी ताईंचं खूप मनापासून आभार व्यक्त करते. पण आज आपण ज्या कार्यक्रमासाठी भव्य उद्घाटनासाठी आपण ज्या आज उपस्थित आहे ते आहे विरंगुळा केंद्र. विरंगुळा केंद्र म्हणजे आज तुम्ही बघाल सेक्टर 4मध्ये बऱ्याच म्हणजे हाय इन्कम ग्रुप आहे. सगळ्यांची मुलं बाहेर राहतात, मम्मी पप्पा सगळे इथेच राहतात. ज्येष्ठ नागरिक म्हणजे वॉकिंगला वावरत असतात इथे. त्यांना एक जागा पाहिजे जिथे ते लोक आपल्या बसून एकमेकांशी संवाद साधावं, कारण की घरी कोण नसतात त्यांचं. तर त्यांना एक छान विरंगुळा केंद्र आज ताईंनी उभारून दिलेलं आहे. आज खूप सुंदर तुम्ही बघाल, क्वालिटी पण खूप छान झालेलं आहे. ताईंनी मॉनिटर केलेलं आहे प्रत्येक क्वालिटीसाठी पण. खूप सुंदर विरंगुळा केंद्र हा उभारण्यात आलेला आहे. गोल्डन डेज फाउंडेशन आम्ही रजिस्टर केलं, त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं सिनियर सिटीजनना जे मेडिकल कॅम्प्स आहेत ते आम्ही लावणार आहोत. म्हणजे हे सगळं जे आज मुख्य झालेले आहेत, तर आमदार मंदाताई म्हात्रे यांचा मार्गदर्शनाखाली, डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम करत आलो, आणि नेहमी त्यांचा सपोर्ट मला असंच आहे. जनताचा सपोर्ट पण खूप आहे. आज तुम्ही बघितलं खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. HIGच्या एरियामध्ये लोक नेमकं बाहेर पडत नाही, पण आज तुम्ही बघितलं खूप मोठ्या प्रमाणे लोक आलेले इथे उपस्थित राहिले. सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे, त्यासाठी मी सर्वांचा पण उपस्थित सर्व नागरिकांचा पण मनपूर्वक आभार व्यक्त करते, कारण की तुम्हीच माझ्या ताकद आहात, आणि पुढे पण तुमच्या ताकद आणि आशीर्वाद असंच राहू द्या. माझे जे काही स्वप्न आहे ते तुमच्यावरच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज सर्वप्रथम आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे को हम दिल से बहुत बहुत धन्यवाद कहते हैं, और उनका हम आभारी भी है, क्योंकि हमारा वार्ड में 84 वार्ड में उन्होंने इतना सारे निधि सैंक्शन करके दिया विरंगल केंद्र के लिए और हाई मास्क के लिए, कैमरा के लिए. इसके लिए बहुत बहुत ताई को धन्यवाद करते हैं, क्योंकि इधर वासिनी भी हमारा वार्ड के लिए बहुत काम किए हैं. कोरोना काल में बहुत काम किए हैं. बच्चों को एडमिशन के लिए भी बहुत बच्चों को एडमिशन भी कॉलेज स्कूल में किए हैं, और बहुत सारे बारिश में झाड़े गिरते थे, उनको भी ट्रिमिंग करना, झाड़ों को हटाना पब्लिक के लिए हमेशा 24/7 वो उपस्थित रहती है. सुहासिनी एक ऐसी कार्यकर्ता है, निष्ठावंत, बीजेपी की एक एक्टिव कार्यकर्ता है. ऐसा समझ के करती, जन सेवा ही जनार्दन सेवा समझ के अपना वार्ड में वो काम कर रही है. इसलिए हम सुहासिनी को अभी नगर सेवक नहीं है, इतना सारे काम कर रहे हैं. अगर नगर सेवक बनने का बाद पब्लिक के लिए कितना काम करेगी सोचिए. हमको उम्मीद है सब नागरिकों के लिए, हम मतदार बंधु भगिनियों के लिए विनती करते हैं, उसको वोट देकर बहुमत से जिता के लेके आएंगे करके मैं पूरा उम्मीद रखती हूँ. धन्यवाद.